कार्यकर्ते आणि त्यांचं नेत्यावर असलेलं प्रेम हा वादातील विषय। आपापल्या नेत्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत असतात। आता नेते आपल्या कार्यकर्त्यांसाठी काय करतात हा वेगळा चर्चेचा विषय। तर कार्यकर्ते आणि त्यांच्या टोकाच्या प्रेमाची उदाहरणे आपण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा यासारख्या दक्षिण भारतातील राज्यात पाहिलेत। आता तसेच प्रकार आपल्या महाराष्ट्रात देखील पाहायला मिळतात बरं का। हे सगळं मी तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे राज्यात पार पडलेली नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक। लोकसभा आणि विधानसभेलाही नव्हती तेवढी चुरस आताच्या निवडणुकीत दिसून आली। नेते आक्रमक झाल्यावर शांत राहतील ते कार्यकर्ते कसले। निवडणूक संपल्यावर देखील अनेकांनी आपल्या नेत्यांच्या विजयाची खात्री देत चक्क पैजा लावल्यात। काय आहे हा विषय, चला आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अनित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट। अकलूज महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतं ते मोहिते पाटील घराणं। गेली कित्येक वर्ष अकलूज आणि मोहिते पाटील हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असं समीकरण आहे। अनेक निवडणूक आल्या गेल्या, मतदारसंघ आरक्षित झाले, पण मोहिते पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा हे समीकरण मात्र तिथे कायम राहील। तर याच अकलूजमध्ये सध्या नगरपालिका निवडणुकीत आपलाच नेता विजय होणार म्हणून कार्यकर्त्यांनी थेट बुलेटच्या पैजा लावल्यात। अकलूजमध्ये 2 डिसेंबरला मतदान पार पडले, पण निकाल 21 तारखेला असल्यामुळे सध्या अनेक ठिकाणी कोण जिंकणार हाच चर्चेचा विषय। आपलाच नेता जिंकणार हे तावातावाने सांगणारे कार्यकर्ते तुम्हाला सुद्धा दिसले असतील, पण अकलूजमध्ये मात्र मोहिते पाटील समर्थक मच्छिंद्र कर्णवर आणि भाजप कार्यकर्ता दादा तरंगे यांनी बुलेटची पैज लावली आहे। याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे। अकलूजमध्ये तुतारीचाच नगराध्यक्ष होणार असा दावा मच्छिंद्र कर्णवर यांनी केलाय, तर दादा तरंगे यांनी 21 तारखेला कमळाचाच नगराध्यक्ष होणार असा दावा केलाय। पैज हरल्यास बुलेट गाडी देण्याचं आश्वासनही या दोन्ही मित्रांनी एकमेकांना दिलंय। पण या पैजा लावत असताना अकलूजमध्ये कशी लढत झाली हे पाहूयात। अकलूज हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला। या ठिकाणी शंकरराव मोहिते पाटील यांना विजयसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। विजयसिंह मोहिते पाटील यांनी तर उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली। मोहिते पाटील यांनी एकेकाळी सोलापूर जिल्ह्याचे देखील नेतृत्व केले, पण सध्या या निवडणुकीत मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यांना आव्हान देणारे भाजपचे राम सातपुते यांनी देखील आपले सर्वस्व पणाला लावले, कारण अकलूजमध्ये आपणच बॉस आहोत हे मोहिते पाटील यांना सांगायचंय। तर आता अकलूजचे नेते आपणच असं सांगत राम सातपुते यांनी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा हिशोब चुकता करायचा आहे। यंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून पूजा कोथमिरे तर मोहिते पाटील यांच्याकडून रेश्मा अडगळे यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, पण खरी लढत ही मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते अशी आहे। सुरुवातीला आपण विजयसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय प्रवास पाहूया। तर काँग्रेस नंतर राष्ट्रवादी, काही काळ भाजप आणि नंतर परत राष्ट्रवादी असा मोहिते पाटील यांचा राजकीय प्रवास राहिलाय। मोहिते पाटील यांनी अनेक वर्ष माळशिरस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, पण 2009 ला हा मतदारसंघ आरक्षित झाला, त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांना पंढरपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। त्यावेळी वंचित बहुजन आघाडीची पहिली आवृत्ती असलेल्या रिडालोस म्हणजेच रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीकडून भारत भालके यांना उमेदवारी देण्यात आली, तर माळशिरस मधून राष्ट्रवादीने हनुमंत डोळस यांना उमेदवारी दिली। पण पंढरपूरमध्ये भारत भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा 37,000 मतांनी पराभव केला। भारत भालके यांना 1,06,141 तर विजयसिंह मोहिते पाटील यांना 68,778 मते मिळाली आणि मोहिते पाटील यांचा पराभव झाला। दुसरीकडे माळशिरस मधून हनुमंत डोळस यांनी 82,360 मते मिळवत उत्तम जानकर याचा 16,000 मतांनी पराभव केला। त्यामुळे पराभव होऊनही विजयसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरसवर आपला होल्ड कायम ठेवला। त्यानंतर 2014च्या लोकसभेत मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीने माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देत राजकीय पुनर्वसन केले। त्यांना भाजपच्या सदाभाऊ खोत यांचे आव्हान होते, पण मोहिते पाटील यांना 4,89,989 तर खोत यांना 4,64,645 मते मिळाली। 25,000 मतांनी त्यांनी खोत यांचा पराभव केला। तर माळशिरसमध्ये डोळस यांनी पुन्हा एकदा विधानसभेचे मैदान मारले। पुढे बदलती राजकीय समीकरणामुळे मोहिते पाटील यांना भाजपात प्रवेश केला। विजयसिंह यांचे पुत्र रणजित सिंह यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली। त्यांचे परिणाम 2019च्या निवडणुकीत दिसून आले। माढा लोकसभेत रणजित निंबाळकर आणि माळशिरसमध्ये राम सातपुते यांनी विजय मिळवला, त्यामुळे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले। हे सर्व होत असताना अकलूजमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबीय स्थानिक राजकारण पाहत होते। सहकार क्षेत्र, उद्योग, व्यवसाय, शिक्षण या सर्व क्षेत्रात मोहिते पाटील यांचे वर्चस्व होते। जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजचे राजकारण ती ग्रामपंचायत असल्यापासून पाहिले, पण 2024च्या लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, पण भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली। त्यामुळे लोकसभेत
रणजित निंबाळकर यांनी हाती घेतलेले कमळ कोमेजून गेले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी तब्बल 1.25 लाख मतांनी निंबाळकर यांचा पराभव केला. दुसरीकडे सोलापूर लोकसभेत उभे असलेले राम सातपुते यांच्या विरोधात असलेल्या प्रणिती शिंदे यांना बळ देत राम सातपुते यांचा पराभव घडवून आणला. तुझे पार्सल परत बीडला पाठवून देतो हा डायलॉग त्यावेळी प्रचंड गाजला आणि विधानसभेत त्यांनी तो खरा करून दाखवला. उत्तमराव जानकर यांनी 13,000 मतांनी सातपुते यांना पराभवाची धूळ चारली. पण नगर परिषद निवडणुकीत महायुतीची सत्ता असल्यामुळे भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत सातपुते यांनी मोहिते पाटील यांना टार्गेट केले. या घराण्याची दहशत संपवण्याचा संकल्प सातपुते यांनी केलाय. तर अकलूजचा विकास मोहिते पाटीलच करू शकतात असे सांगत आजवर केलेल्या विकासाची यादी मोहिते पाटील यांच्याकडून सादर करण्यात आली. तसेच निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी कसे कोट्यावधीचे आमिष दाखवण्यात आले आणि दुसरीकडे कशी दडपशाही चालू आहे अशा दाव्यांमुळे आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यावेळी राम सातपुते, जयकुमार गोरे यांनी दहशत असल्याचे सांगत मोहिते पाटील यांना जेलमध्ये टाकण्याचा अप्रत्यक्षपणे इशारा दिला. त्यांना उत्तर देताना आम्हाला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात, मात्र आपण धमक्यांना घाबरत नाही. मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे असे प्रत्युत्तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलं होतं. मोहिते पाटील यांनी अकलूज, माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्यातील असलेली आपली पकड दाखवून दिली आहे. तर सातपुते यांनी अकलूजमध्ये धक्का देत मोहिते पाटील यांच्या पकडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे दादा तरंगे आणि मच्छिंद्र कर्णवार या 2 कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांवर विश्वास दाखवत थेट बुलेट देण्याची पैज लावली. त्यामुळे अकलूजमध्ये कोण जिंकणार यापेक्षा बुलेट कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. कारण या पैजेतच अकलूज कोणाचे याचं उत्तर मिळणार आहे. तुमच्या भागात काय परिस्थिती आहे, तिथेही अशा पैजा लागल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.